मुंबईच्या शिवडी इथं शाळेच्या बसचा अपघात झालाय। अपघातात 4 मुलं जखमी आहेत। जकेरिया बंदर जवळ शाळेच्या बसचा हा अपघात झालाय। या गाडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अँटॉप हिल इथून बस शाळेच्या मुलांना घेऊन मस्जिद बंदरला जात होती तेव्हा ही दुर्घटना घडलेली आहे। मुंबईच्या शिवडी इथं शाळेच्या बसचा अपघातात 4 मुलं जखमी आहेत। जकेरिया बंदर जवळ ही दुर्घटना घडली आहे। बस आणि टेम्पो यांच्यात धडक झाली आणि हा सगळा प्रकार घडलाय। या दुर्घटनेत 4 मुलं जखमी झाल्याचं वृत्त आहे। या घटनेनंतर पुन्हा एकदा शाळकरी मुलांच्या बसेस, त्यांची सुरक्षा या सगळ्याचा मुद्दा उपस्थित होतोय। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया घटनास्थळी। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे त्या ठिकाणी उपस्थित आहे। मीनाक्षी, काय नेमकी सध्या परिस्थिती आहे? मुलं कशी आहेत जी जखमी आहेत ती? निश्चितच लागवी आपण पाहतोय की जवळपास 7च्या सुमारास हा अपघात झालेला आहे। आपण पाहू शकतो माझ्या मागचीच ही दृश्य आहेत। जवळपास शिवडीच्या स्थानकाबाहेर असलेलं जे जकेरिया बंदर आहे या परिसरामध्ये हा अपघात झालेला आहे। मात्र पोलिसांनी सध्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलेला आहे। पण अँटॉप हिलवरून ही गाडी जी आहे ती मस्जिद बंदरच्या दिशेने निघाली होती, कारण मदिना शाळेची काही मुलं या बसने प्रवास करत होती। शाळेचीच बस आहे आणि 4 मुलं जी आहेत ती यामध्ये जखमी झालेली आहेत। त्यांना जवळच्याच रुग्णालयामध्ये जे आहे उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या पोलिसांनी ही बस जी आहे ती या ठिकाणाहून हटवलेली आहे। खरं तर संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता केली जाणार आहे। मात्र एकूणच 2 गाड्या ज्या आहेत त्या एकमेकांना आदळलेल्या पाहायला मिळत आहेत। मात्र बसची समोरची काच जी आहे ती पूर्णपणे फुटलेली आहे आणि आजूबाजूच्या म्हणजेच खिडकीच्या काचा देखील फुटलेल्या आहेत। त्यामुळे मुलांना किती दुखापत झाली असेल याचा अंदाजही आता लावता येऊ शकत नाहीये। खरं तर आपण पाहतोय की हा अपघात जो आहे मोठा पाहायला मिळतोय, कारण मोठ्या प्रमाणात काचा ज्या आहेत त्या या ठिकाणी पडलेल्या आहेत। सांगितलं जातंय की ड्रायव्हरला बॅलन्स जो आहे ड्रायव्हरचा हा सुटला होता आणि त्यामुळे हा अपघात झालेला आहे। एकूणच सध्या आपण पाहतोय की 4 मुलं जी आहेत ती या अपघातामध्ये जखमी झालेली आहेत। शिवडी इथल्या जकेरिया बंदरची संपूर्ण ही घटना आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की किडवाई पोलीस ठाण्यातले जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, या ठिकाणी हा संपूर्ण घटनेचा तपास करतायत आणि सध्या ड्रायव्हरला या ठिकाणाहून ताब्यात घेतलेला आहे। खरं तर 2 गाड्या ज्या आहेत त्या एकमेकांना आदळलेल्या। मात्र सांगितलं जात आहे की एक बाईक चालक जो आहे, दुचाकी स्वार जो आहे, तो या ठिकाणाहून जात होता आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ड्रायव्हरने हा संपूर्णतः अपघात केलेला आहे आणि त्यामुळे काही मुलं जी आहेत ती जखमी झालेली आहेत। लागवी अगदी या मुलांवर कुठं सध्या उपचार सुरू आहेत? पालक त्या ठिकाणी पोहोचले असतील, काहीसा गोंधळ उडालेला असेल, काय सध्या परिस्थिती आहे? निश्चितच आपण पाहतोय की जरी 4 मुलं या अपघातामध्ये जखमी झाले असली तरी मात्र अद्याप कोणतेही पालक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत। पण मात्र पोलिसांनी या ठिकाणी घटनास्थळी दाखल होऊन मात्र संपूर्ण पंचनामा करून ड्रायव्हरला ताब्यात घेतलेला आहे आणि जी मुलं जखमी झालेली आहेत त्यांना जवळच्याच रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरणामध्ये नेमका कसा हा अपघात झाला याचा सध्या तपास केला जाऊ शकतो, कारण 2 गाड्या या संपूर्ण घटनेमध्ये एकमेकांना आदळलेल्या आहेत। आपण पाहू शकतो पुन्हा एकदा ही संपूर्ण दृश्य आपण पाहू शकतो। बसची जी समोरची काच आहे ती फुटलेली आहे आणि चालक जो आहे तो या बसच्या एकूणच बाहेर आला होता। मात्र खरं तर आपण पाहिलं तर शाळेची मुलं जी आहेत ती बसमध्येच होती आणि 4 मुलं जी आहेत ती जखमी झालेली आहेत। त्यामुळे अँटॉप हिल परिसरामधनं ही बस जी आहे ती निघाली होती। काही मुलांना घेत ही बस जी आहे ती मस्जिद बंदरच्या दिशेने निघाली होती, कारण मदिना शाळेची ही मुलं आहेत आणि शाळेसाठी जाण्यासाठी ही मुलं जी आहेत ती घराबाहेर पडली। बसने अनेक मुलं प्रवास करत असतात, त्यामुळे हा मोठा अपघात या ठिकाणी आपण पाहू शकतो। एकूण 4 मुलं जी आहेत ती जखमी झालेली आहेत। आता जखमी झालेल्या मुलांवरती उपचार देखील जवळच्या रुग्णालयामध्ये होत असताना पाहायला मिळतात। लागवी अगदी मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका।
पहा, जागरूक रहा.